आवाज सर्वसामान्यांचा। गेल्या अनेक दिवसांपासून कातरखटा वडूज रोडवरील खड्ड्यांचे ग्रहण संपता संपेना अशी म्हणण्याची वेळ आली आहे। धोधो पाऊस पडून गेल्याने कातरखटा अंतर्गत रस्त्यासह वडूजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांनी चांगलेच डोकं वर काढले। कातरखटा वडूज रोडवर रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू आहे। दिवसेंदिवस वाहनांची रेलचेल वर्दळ वाढतच आहे। अशातच जरा पाऊस पडला तरी ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याचं दिसून येत आहे। डबकी साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने खडी उचकटून मोठमोठे खड्डे तोंडवर काढतायत। यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी चारचाकी वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे। अशा वेळी अनेक दुचाकीस्वार जखमी झालेत। तालुक्याच्या ठिकाणी रोज ये-जा करणाऱ्या व्यापारी नोकरदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मंजूर असलेल्या कातरखटा वडूज रोडचे काम दिवाळीनंतर सुरू होणार असले तरी आता मात्र या रोडवर मोठमोठे धोकादायक खड्डे दिसून येत आहेत। त्यामुळे संबंधित प्रशासन यावर तात्पुरती मुरुमपट्टी करणार की गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवाच्या काळात खड्डे तसेच ठेवणार याची चिंता प्रवासी वर्गांना लागून राहिली। अशा तऱ्हेने धोधो पावसामुळे आणि डबकी साचलेल्या खड्ड्यातील पाण्याचा निचरा होत नसल्याने या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना सावधान म्हणण्याची वेळ आली आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण वडूज रोडवरती आहोत। बुरुंगले बस्ती शेजारी हा एक ब्रिटिशकालीन छोटा पूल आहे, त्याच्यात आता हे तुम्ही पाहताय खड्डे। तर वडूज कातरखटा या रोडवर खड्डे पडलेले आहेत आणि पावसामुळे चांगलेच धोधो पावसामुळे खड्ड्यांनी चांगलंच तोंडवर काढलेलं आहे। तरी आपण जाणून घेऊया काय प्रवाशाकडून काय सांगाल। ही खड्डे पडलेत, इथून नेहमीच खड्डे पडत असतात। बरं, म्हणजे प्रत्येक वर्षी इथं दुरुस्तीचं काम होतं। बरं, हां, परफेक्ट असं काय इथं दुरुस्ती होत नाही, त्यामुळे प्रत्येक पावसाळ्याला इथं खड्डे पडतात आणि लोकांचे येण्या जाण्यात खूप त्रास होतो। म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात इथे खड्डे पडतच असतात। जर पावसाळ्यात खड्डे पडतात असं म्हणायचं होतं। हो, काय म्हणजे कशामुळं काय वाटतंय? पाण्याचा निचरा होत नाही, पाणी साठतं, ह्याच्यामुळंच असं होत असेल। पाण्याचा निचरा झाला पाहिजे, ह्यावर काय तुम्हाला वाटते? निचरा आणि इथं जमीन आरत असेल ना, त्यामुळं इथं न आरणारे असं कायमस्वरूपाचे रस्ते तयार केले पाहिजे। म्हणजे इथं जमीन आरती असं तुम्हाला म्हणायचं? आरती आहे बघा तिथं। अच्छा, बरं, खड्डे दुरुस्त व्हावेत काय होते? प्रशासनाने लवकर झाले पाहिजेत, लवकरात लवकर। कधी ॲक्सिडेंट होतील काय सांगता येत नाही, कधी अपघात होईल काय सांगता येत नाही। 4-2 लोकांचे जीव गेल्यावर दुरुस्त होऊन काय उपयोग आहे? अच्छा, म्हणजे अपघात होऊन याची प्रशासनाने दक्षता घ्यावी। हां, मोठा रहदारीच आहे, मोठा रहदारीचा रस्ता आहे। सांगली, विटा, मायनी, कलेडोन इकडे जाणारी सगळी वाहतूक याच रस्त्याने। दळणवळण वाहतूक जे हे सांगली, विटा, मिरज आणि कलेडोन, कातरखटाव रहदारीचा मोठा रस्ता आहे आणि हजारो वाहनं ये-जा करतात। काय शेवटी काय सांगाल? ताबडतोब रस्ते दुरुस्त केले पाहिजे ते। अच्छा, आता तुम्ही काय वाटतं तुम्हाला? खड्डे पडले रस्त्यात आता भरपूर खड्डे आहेत। बरं, मग काय वाटतंय? काय अवघड होतंय सगळं, गाडी चालवायचं म्हणजे गाडी चालवायचं अवघड होतंय। तर काय सारखं पास करताना लय अडचण होते। किती तुमचं ये-जा चालू राहतं? दिवसातलं 2 वेळा जावं लागते। अच्छा, दिवसातून एकदा 2दा जायला लागतं। वडूजला कशासाठी जातात? पोरं शाळेला इथे। बरं, मग काय रस्त्याने किती काय खड्डे पडलेत काय वाटतं तुम्हाला? भरपूर खड्डे। त्याचा काय तुम्हाला त्रास वगैरे? लहान गाड्या चालवायला अडचण होती। अच्छा, लहान गाड्या खड्ड्यात जायला की सगळ्या गाड्यांचं वाटलं होते। गाव कुठलं तुमचं? कातरखटा। ये-जा करायला लागतं तुम्हाला? हो। वडूज ते कातरखटा रोडला जाताना या वाड्याच्या ठिकाणी अतिशय रस्त्याची बुरुंगुली वस्ती या ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे की खड्डे आहेत का रस्ता आहे ह्याच्यातला फरकच कळणं झाला आहे आणि अतिशय म्हणजे वाहनांना जाता येता फार त्रास होतोय। कमीत कमी एक 10-20च्या स्पीडनं जावं लागतंय, एवढं खड्डे मोठं आहे। ती जी गैरसोय आहे ती सोय झाली पाहिजे, अन्यथा सर्वसामान्य माणसाकडून तीव्र आंदोलन केलं जाईल।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।